फ्रेंड्स, पालवी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी तुम्हाला सांगते आम्ही आता कुठे आलो आहोत. तर आम्ही नागपूरला आलेलो आहोत. आता आम्ही आलोय ड्रॅगन पॅलेसला. इथे पप्पा पप्पा कसं वाटतंय बघून? छान वाटतंय. खूप सुंदर आहे. आणि इथे मम्मी मम्मी फोन सोडून द्या आता. बघ किती भारी दिसते सगळं. सो गाईज आता आम्ही आतमध्ये जाऊ ड्रॅगन पॅलेसच्या आणि आम्ही आतमधला टूर देऊ तुम्हाला. तर चला जाऊया. तर ना आता इथे आम्ही आतमध्ये जात आहोत ड्रॅगन पॅलेसच्या. आणि बाहेरचं दृश्य बघा तुम्ही किती सुंदर आहे. खूप छान सुंदर गार्डन बनवलेलं आहे आणि स्वच्छता पण आहे तिथं. आणि आता आतमध्ये जात आहोत. आतमध्ये गेल्यानंतर आहे ना खूप छान प्रसन्न वाटलं. आणि आतमध्ये ना सर्व असं शांततेत बसलेले होते. तर कोणाचाच गोंधळ वगैरे काहीच नव्हता. आम्ही पण आतमध्ये गेल्यानंतर गौतम बुद्धांना वंदन वगैरे केलं आणि आम्ही पण तिथं थोडा वेळ बसलो. थोडंसं म्हणजे सर्व बघितलं असं व्यवस्थित. फोटो व्हिडिओज वगैरे काढले आणि मग आम्ही तिथून निघालो. तर बघा आता आतमध्ये सर्व असे शांततेत बसलेले आहेत. कोणी फोटो वगैरे काढतंय. आणि गौतम बुद्धांची मूर्ती ना खूप सुंदर मूर्ती आहे. मूर्तीला बघतच राहावंसं असं वाटतं. आणि तिथे संविधान पण ठेवलेलं आहे जे बाबासाहेबांनी बनवलेलं आहे. तर इथे ना पालवी गौतम बुद्धांना वंदन करत होती. आणि मग मी ना सर्व पॅलेसचा एक व्हिडिओ घेतला, शूट घेतला मी. तर बघा किती छान सुंदर असं आहे. खूप मस्त वाटलं ते तिथं गेल्यानंतर. आणि वंदन वगैरे करून झाल्यानंतर बघा मूर्ती किती छान आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. तर लांबूनच दर्शन घ्यायचं होतं, आतमध्ये ते जाऊ देत नव्हते. आणि मग नंतर मी पण दर्शन घेतलं, वेदांतने पण दर्शन घेतलं, त्याच्या पप्पानी पण घेतलं दर्शन. आणि दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही परत बाहेर आलो. तर इथे ना मस्तपैकी असे पाण्याचे फवारे वगैरे चालू होते. खूप सुंदर होतं. इथे पण सर्वजण ना फोटो वगैरे काढत होते. खूप छान होतं. तिथे गेल्यानंतर आम्ही खूप म्हणजे एन्जॉयच केला. खूप छान वाटलं तिथे जाऊन, प्रसन्न वाटलं. आणि मग फोटोशूट केलं, थोडेसे फोटो वगैरे काढले. तर बघा इथं फोटो काढले. वेदांचा संविधानासोबत पण फोटो काढला आम्ही. आणि हा आतमध्ये काढलेला फोटो. तर ना आता ड्रॅगन पॅलेस बघून झालेला होता. आणि आम्ही जेव्हा बाहेर आलो ना त्यावेळेला 3-3:30 वाजलेले होते आणि सर्वांनाच खूप भूक लागलेलं होतं. तर मग इथून जवळच हल्दीराम रेस्टॉरंट होतं. मग आम्ही सर्व तिथंच गेलो. आणि रेस्टॉरंट बघा किती छान आहे, मस्त आहे. तर ना आतमध्ये गेल्यानंतर आम्ही हल्दीराम स्पेशल प्लेट मागवली. आणि मुलांनी ना भेळ चाट वगैरे आणि त्यांनी फिंगर फ्राईज वगैरे असं मागवलं. त्यानंतर आम्ही स्वीट्स पण घेतले. आणि मग शेवटी निघताना आम्ही आईस्क्रीम पण खाल्ली. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट्स भरपूर करा. सबस्क्राईब पण करा. तर बघा इथं आम्ही सर्व खातोय. छान वाटलं रेस्टॉरंट. चव पण छान होती तिथली. आपल्या चॅनलला भरपूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.